रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। शिवनाकवाडीत विषबाधा, नैतिकता स्वीकारून यड्रावकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, शिरोळ तालुक्यातून मागणी। यात्रा, सण, महोत्सव साजरा करत असताना प्रशासनाची बैठक घेऊन नागरिकांना योग्य सुविधा देण्याचे काम तालुका प्रशासनाचे प्रमुख म्हणून आमदारांचे आहे। शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र यड्रावकर हे केवळ कृषी प्रदर्शन पाहण्यात व्यस्त होते। त्यांना तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची कितपत काळजी आहे हा संशोधनाचा विषय असून तब्बल 800 पेक्षा जास्त लोकांना विषबाधेसारखी गंभीर घटना तालुक्यात घडलेली असून प्रशासन चालवण्यात आमदार यड्रावकरांचा हलगर्जीपणा यामुळे समोर येऊ लागलेला असून घडलेली घटना गंभीर आहे। या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजेंद्र यड्रावकरांनी तातडीने आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिरोळ तालुक्यातून होताना दिसत आहे। शिवनाकवाडीत यात्रा होती। या यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासनाची बैठक कधी घेतली? पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय करण्याची जबाबदारी आमदारांची नव्हती का? या विषबाधेचे प्रमाण सध्या कमी असले तरी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। आमदार म्हणून घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारण्याची गरज असून गावात दूषित पाणी पुरवठा होता, महाप्रसादासारख्या मोठ्या जेवणाची सोय होताना शासनाने याची काय खबरदारी घेतली होती का याची माहिती तालुक्याला दिली पाहिजे। अनेकदा प्रशासन चालवण्यात आपण कमी पडत आहोत हे मान्य करून त्यांनी तातडीने आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी शिरोळ तालुक्यातून होत आहे।